We have gathered here for the Inspiring Young Entrepreneurs Project. I declare that the project is completed by Entrepreneur inspired by Ratan Tata sir. We have made products. Our all students have made products and learned how to make it till the packing, and we have learned many things to make. I thought that candles are very easy to make, but after making it, I thought it is very difficult. And we say that it is very easy to make, but when we make it, we realize that it is very hard. Many students have make many things, and uh, I am very happy to see this event in our school. Jai Hind everyone. I am from 9th standard from Gurukul school. I have made eco-friendly colors, and in that I have made yellow color from turmeric, black color from coal, orange color from orange color, green color from leaves, and I have made paper while recycling the newspaper. I have made a pencil with of a end of the pencil. I have take a seed and put in. When you will use it well, you can take it and pull it in a soil. I have made pen also. It can use in that I have put a seeds at the end. It can also grow a plant. Thank you. मार्केटमध्ये आहे म्हणजे 4 months किंवा त्याच्या अभाव जे बाळ असतात त्यांचे कायम आपल्यासोबत आठवणी राहाव्यात म्हणून त्यांचे फूटप्रिंट्स आपण घेतो आणि मग तुम्ही करून देता हे हो ते किती छान आहे आणि ह्याचे किती चार्ज 5000 ऑनवर्ड्स पण आहे चांगलं बरं हां म्हणजे न्यूली हे कुणाचं केलं हे अंशमी स्वतः आपल्या हां त्यांच्या मुलाचं We have long classes, job candles and container candles. There are small containers also and the glass candles also. We have water candles and banners also. ते पाहिलं का किती छान थँक्यू You have to speak better, and all parents be speaking that all. Tell about it. Which colors do you get? Red colors. Sarvesh, lovely. Cost also 100 rupees cost. No?
आज आम्ही इथं इन्स्टंट थालीपीठ फ्लोअर करतोय. बिकॉज ऑफ आवर स्कूल सपोर्ट अँड आवर टीचर्स सपोर्ट वी आर गोइंग टू रिप्रेझेंट दिस ऑल स्टॉल्स. ह्या माझ्या टीचर्स आहेत, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं आहे हे सगळं करण्यासाठी. थालीपीठ फ्लोअर घ्या, कार्ड्स घ्या, ऑर्डर द्या. आत्ताच नाही, पुढं पण तुम्ही आम्हाला यंग एंटरप्रेनर्सला सपोर्ट करा. खूप टेस्टिंगला देतो मी तुमच्या सगळ्यांना. बेटा तुम्ही जाऊ नका, टेस्ट केल्याशिवाय जाऊ एक गोष्ट शिकवली आहे, कधी पण स्वतःतले गुप्त गुण शोधून काढायचे आणि स्वतःच्या गुप्त गुणांमुळेच आम्ही नेहमी पुढे जाणार आहे. बिकॉज ऑफ आवर स्कूल वी डू म्हणजे आम्ही हे सगळं करू शकतो. आता हे ताट सगळ्यांनी एक एक बाईट खावा आणि पास करा. सगळ्यांनी खावा, सगळ्यांनी. आणि कमी पडलं तर सांगा, मी घेते तुम्हाला. अजून आपल्याकडे काय नुसतं नाही आहे. हे बनाना लिपे आपला क्रिएटिव्हिटी अँड कल्चर रिप्रेझेंट करतात. म्हणजे की थालीपीठ हा ट्रेडिशनल पदार्थ आहे आणि थालीपीठ घ्या तुम्ही, खाऊन बघा आणि बाय करा. कारण बघा तर आपल्या स्वतःच्या शेतात पिकतं. गुरुकुल स्कूलने हा खूप छान इव्हेंट केलेला आहे आणि ह्यामुळे मुलांमध्ये उद्योजकता वाढेल आणि पुढे नवीन नवीन बिझनेस ॲकन्स नक्कीच तयार होतील. सो ऑल दी बेस्ट. थँक्यू सो मच. इनरव्हिल क्लबला तुम्ही इन्व्हाइट केलं, थँक्यू. पहिल्यांदाच हा इव्हेंट बघायला आली आहे. इव्हेंट खूप छान केलेला आहे. मुलांनी खूप मेहनत घेतलेली दिसते आहे. वेगवेगळे युनिक प्रोडक्ट्स बघायला मिळाले. मुलांनी बेस्ट आउट ऑफ वेस्टमध्ये काय काय करता येईल ह्याचे छान एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर हा इव्हेंट बघूनच एकंदरीत खूपच छान वाटलं. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस फॉर द इव्हेंट. आणि सरांनी पण जो उपक्रम राबवला आहे तो खूप छान होता. त्यामुळं मुलांना लहान वयातच बिझनेस कसा करायचा ह्याच्या समज आलेला आहे. त्याचबरोबर पालकांनीही त्यांना खूप सपोर्ट केला आहे. त्यामुळं पालकांचंही खूप स्वागत आहे. जय हिंद. माझं नाव धैर्या विनोद कुलकर्णी. मी गुरुकुल शाळेचे विद्यार्थी. यावर्षी चोरके सरांनी स्कूलमध्ये एक नवीन कन्सेप्ट काढलेली आहे की वॉल ऑफ प्राईड, तुम्ही बघू शकता. आणि तिथं 2010 ते 11मधले सर्व 10चे टॉपर आणि नॅशनल मेडलिस्ट ज्यांनी स्पोर्ट्समध्ये एकदम उत्तम कामगिरी केली आहे त्यांचेसुद्धा फोटो लावलेले आहेत. आणि आम्हाला हे खूप मोटिवेटिंग आहे. आमच्यासाठी एक नवीन अपॉर्च्युनिटी आहे. मी सुद्धा एक गिर्यारोहक आहे आणि माझीसुद्धा इच्छा आहे की मी एक दिवशी माझ्या इथे फोटो येईल. धन्यवाद. जय हिंद एव्हरीवन. मी डॉक्टर राजश्री ठोके आणि मी चोरगे सरांची खूप आभारी आहे की सरांनी हे यंग एंट्रप्रनर्स म्हणून गेली 2 ते 3 वर्ष गुरुकुलमधल्या मुलांसाठी हा जो उपक्रम राबवलेला आहे आणि अगदी छान पद्धतीने मी इथे बघते मुलांनी इतक्या नवीन नवीन कल्पना आणि सगळ्या रिसोर्सेसचा वापर करून इतक्या छान गोष्टी केल्यात. म्हणजे ही माझी बॅग आता कमी पडते आहे शॉपिंग करायला. मला सर्वांना हेच सांगावंसं वाटतं की आयुष्यामध्ये प्रत्येकाला अनेक संधी मिळतात. मग या संधींचा आपण उपयोग कसा करायचा हे लहानपणापासून आपण शिकलो तर खरे उद्योजक आपण होऊ शकतो. उद्योजक म्हणजे केवळ व्यवसाय करणारे आणि त्यातून नफा मिळवणारे नव्हे किंवा नोकरी नुसते करणारे नव्हे तर नोकरी अनेकांना उपलब्ध करून देणारे, अनेकांसाठी रोजगार निर्माण करणारे ते खरे उद्योजक. आणि त्यांनी त्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा, इथे काय पिकतं, काय बनतं आणि इथली गरज काय आहे याचा छान विचार करून इथल्या लोकांसाठी जर रोजगार उपलब्ध करता आला आणि त्यातून आपल्या स्वतःला व्यवसाय करता आला, याचं शिक्षण आपल्याला या शालेय वयामध्ये मिळालं तर नक्कीच ही मुलं उद्या केवळ नोकरी न करता आपल्या भारतासाठी अनेक नोकरी आणि रोजगार निर्माण करू शकतील. त्यामुळे चोरगे सरांची, गुरुकुलमधल्या सर्व शिक्षकांची, पालकांची आणि मुलांची मी खूप आभारी आहे. आणि मला हे सर्व इथे येऊन पाहायला मिळतं, याचा भाग बनायला मिळतं, यासाठी मी सर्वांची ऋणी आहे. धन्यवाद. जय हिंद. गुरुकुल स्कूल, मी प्रोजेक्ट इन्चार्ज म्हणून निलिमा खांडके बोलते आहे. आमच्या शाळेमध्ये मागच्या वर्षी आमच्या प्रेसिडेंट चोरगे सरांनी एक नवीन कॉन्सेप्ट आणली ज्याच्यामध्ये मुलांची क्रिएटिव्हिटी, त्यांचे जी कला आहे, हस्तकला, ती बाहेर येण्यासाठी त्यांनी रतन टाटा यांना आदरांजली म्हणून एम्पॉवरिंग यंग एंटरप्रेन्योर प्रोजेक्ट सुरू केला. आणि या प्रोजेक्ट अंतर्गत यावर्षी आमची ही दुसरी बॅच मुलांनी तयार केलेले प्रोडक्ट्स त्याचं पूर्ण एक्झिबिशन आम्ही इथं भरवलेलं आहे. या एक्झिबिशनच्या माध्यमातून मुलं अगदी रॉ मटेरियल कुठे मिळतं, ते कसं परचेस करायचं, त्याची प्रोसेस काय होते, वस्तू कशी तयार होते,
वस्तू तयार केल्यानंतर त्याला लेबलिंग, त्याची किंमत काढणं आणि पॅकेजिंग, याचबरोबर त्याचं सेल करणं, अशी ही सगळी प्रोसिजर हे मुलं शिकत असतात. त्याचबरोबर फायनान्शियली मनी हँडलिंग हे सुद्धा ते मुलं शिकतात. वस्तू विकताना पैसे देणं घेणं ह्या सगळ्या गोष्टी याच्या माध्यमातून त्यांना स्मॉल स्केलवर समजले जातात आणि त्यासाठी आमच्याकडे हा उपक्रम खूप उत्साहपूर्वक मुलांनी दरवर्षी हा एक्झिक्यूट करतात. जय हिंद. गुरुकुल स्कूलच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे यावर्षी मुलांना व्यवहार ज्ञान शिकता यावं यासाठी स्किल डेव्हलपमेंट म्हणजे व्यावसायिक ज्ञान मिळावं या दृष्टिकोनातून माननीय रतनजी टाटा यांचा जे व्यवसायातील महामेरू आहेत यांना समोर ठेवून ह्या मुलांना काही विद्यार्थी दशेतच काही स्किल डेव्हलपमेंट शिकवणं, व्यवहार ज्ञान शिकवणं, त्याचप्रमाणे स्वतः प्रॉडक्ट तयार करून ते मार्केटिंग कसं करायचं याचंसुद्धा ज्ञान मुलांना दिलं जातं. आणि त्याच अनुषंगाने आज एक्झिबिशन लावलेलं आहे. सर्व शाळेचे सर्व पालक 1500 पालक त्यांचे मुलं या शाळेत येऊन ते प्रोडक्ट पाहतायत, खरेदी करतायत आणि ह्या गोष्टीमुळं मुलांना आर्थिक साक्षरता तर कळेलच, परंतु प्रोडक्ट तयार कसं करायचं, कच्चा माल कुठं मिळतो, त्यातून पक्का माल कसा तयार करायचा, मार्केटिंग स्किल कसं करायचं, नम्रता कशी ठेवायची, हिशोब कसे ठेवायचे, असे अनेक व्यवहार ज्ञान ह्या लहान वयात कळतील. आणि त्याचबरोबर ते समजल्यामुळं मुलांनी विद्यार्थी दशेतून बाहेर पडल्यानंतर व्यवहारी जीवनात त्यांना पुढचं व्यावसायिकाला तो व्यवसाय निर्माण करायला सोपं जाईल असं आम्हाला वाटतं. आणि यासाठी अत्यंत चांगला प्रतिसाद आमच्या गुरुकुलच्या पालकांनी दिलेला आहे. आणि यासाठी एफर्ट्स आमच्या गुरुकुल स्कूलच्या माननीय वेल्लाळ मिस, अनुराधा कदम मिस, त्याचप्रमाणे सोनाली तांबोळी मिस, विश्वनाथ फरांदे आणि निलिमा खांडके यांनी चांगल्या पद्धतीने एफर्ट्स घेतले आहेत. विद्यार्थ्यांनी पण NCCच्या विद्यार्थ्यांनी पण चांगले एफर्ट्स घेतले आहेत आणि अत्यंत चांगलं एक्झिबिशन भरवलं. आता पाहिलं तर सगळं प्रोडक्ट मुलांचं संपत आलेलं आहे. प्रत्येक प्रोडक्ट जो 50 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. प्रत्येक प्रोडक्ट हे असं बनवताना जे ज्ञान आहे ते सुद्धा त्यांना विचारलं जातं आणि त्याचं माहितीसुद्धा मुलं व्यवस्थित देत आहेत. विशेषतः यामुळं मुलांना समजणार काय की नीड्स आणि वॉन्ट्स यातलासुद्धा फरक मुलांना समजून येणार आहे आणि ती काळाची गरज आहे. आणि मला वाटतं आहे की भविष्यामध्ये मुलांना आर्थिक साक्षरतेबरोबर व्यवहार ज्ञान आणि पुस्तकी ज्ञानाबरोबर माणुसकीसुद्धा शिकली पाहिजे असं मला वाटतं. या दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट आम्ही आज घेतलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो या कार्यक्रमात.